ओबीसी साठी उपसमिती स्थापन करणार, मंत्रिमंडळ बैठकीमध्ये महत्त्वाचा निर्णय। ओबीसींच्या प्रश्नासाठी ही समिती करणार काम। 6 जणांच्या समितीमध्ये प्रत्येक पक्षाच्या 2 मंत्र्यांचा असणार समावेश। मंत्रिमंडळ बैठकीला मंत्री छगन भुजबळांची अनुपस्थिती। मराठा आरक्षणाच्या GR वरून भुजबळ नाराज असल्याची चर्चा। भुजबळांच्या अनुपस्थितीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण। GR वर शंका उपस्थित करणाऱ्यांवर जरांगेंचं तोंडसुख। GR वरून काही जणांच्या पोटात दुखतंय, मनोज जरांगेंचा खोचक टोला। शासनाच्या GR वरून ओबीसी नेत्यांमध्येच मतभेद। GR मुळे ओबीसींचं कुठलंही नुकसान झालं नाही, तायवाडेंचं मत। तर GR मुळे ओबीसींचं आरक्षण संपलं, लक्ष्मण हाकेंचा आरोप। बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। लक्ष्मण हाके यांनी राज्य सरकारचा GR फाडलाय। पुण्यातील महात्मा फुले वाड्यामध्ये हाके आणि इतर ओबीसी नेत्यांचं आंदोलन सुरू आहे। याच आंदोलनादरम्यान लक्ष्मण हाके यांनी काल मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारने जो GR काढला होता तो फाडला आहे। GR विरोधात पुण्यातील महात्मा फुले वाड्यामध्ये ओबीसी नेत्यांचं मौन आंदोलन सुरू आहे आणि याच आंदोलनादरम्यान लक्ष्मण हाके यांनी राज्य सरकारकडून काढण्यात आलेला GR फाडून टाकलाय। काल मराठा आरक्षणासंदर्भामध्ये राज्य सरकारने GR काढला होता, त्याच विरोधामध्ये ओबीसी नेते हे पुण्यातल्या फुले वाड्यामध्ये आंदोलन करतायत। या आंदोलनादरम्यान हा GR फाडण्यात आलाय। दुसरी दृश्य आपण बघतोय ही जालन्याची दृश्य आहेत। या दृश्यांमध्ये देखील GR फाडण्यात आलाय। पहिली दृश्य आहेत पुण्यातील, जिथे लक्ष्मण हाके हा GR फाडतायत। दुसरी दृश्य आहेत जालना जिल्ह्यातून, तिथे देखील राज्य सरकारने काल मराठा आरक्षणासंदर्भात काढलेला जो GR आहे तो फाडण्यात आलाय। तर याच आंदोलनादरम्यान या सगळ्या गोष्टी घडतायत, त्याची ही थेट दृश्य आपण बघतोय 2 ठिकाणची। जालन्यामध्ये ओबीसी आंदोलक आक्रमक झाले, तर मनोज जरांगे यांच्या मागण्यांच्या सरकारने काढलेला GR फाडत तो पायदळी तुडवण्यात आलाय। जरांगे यांच्या काही मागण्या राज्य सरकारने मंजूर केल्या आहेत, त्यामुळे ओबीसी समाज आक्रमक झालाय। जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्यांनी आंदोलन सुरू केलंय। ओबीसी प्रवर्गामध्ये घुसखोरी करणाऱ्या जरांगे यांच्या विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी केली आहे। यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत सरकारने काढलेला GR फाडलाय आणि तो पायदळी देखील तुडवतानाची दृश्य आपण बघतोय। यासह जिल्हाधिकारी यांच्या दालनात ठिय्या देत जोरदार घोषणाबाजी ओबीसी समाजाकडून करण्यात आलेली आहेत। जालन्याची ही काही दृश्य आपण बघतोय। एकीकडे पुण्यामध्ये लक्ष्मण हाकेंनी हा GR फाडलाय, दुसरीकडे जालन्यातला ओबीसी समाज आक्रमक झालाय, त्यांनी देखील GR फाडून तो पायदळी तुडवलेला आहे। तुम्हाला काय आश्वासन दिलं, काय नाही, काय मागणी होतं? खरं तर जिल्हाधिकारी यांचं भावना राज्य शासनापर्यंत पोहोचवण्याचं काम असतं। आज आमच्या ह्या प्राथमिक स्वरूपामध्ये आज आम्ही जालना जिल्हाधिकारी अमिषा मित्तल यांना निवेदन दिलेलं आहे। खरं तर ओबीसी समाजाच्या भावना अतिशय तीव्र झाल्यात, कारण की ज्या राज्य सरकारच्या प्रमुखांनी गेल्या 8 दिवसापासून सांगितलं ओबीसी आमचा DNA, अनेक दिवसापासून म्हणत आले आणि गेल्या 8 दिवसापासून सांगतात ओबीसीच्या आरक्षणाला आम्ही धक्का न लावता आम्ही मराठ्यांना वेगळं आरक्षण देऊ, परंतु ओबीसीला धक्का नाही, ओबीसीच्या पाठीत लाद घातलेली आहे आणि ओबीसी समाजाने आता जागा झालं पाहिजे। आपण कोणावर विश्वास ठेवायला लागलोय हे सुद्धा याचं भान ठेवलं पाहिजे, कारण आजपर्यंत देवेंद्र फडणवीस यांच्यावर ओबीसी समाजाने विश्वास ठेवला। वारंवार त्यांनी सांगितलं ओबीसी आमचा DNA, ओबीसीची भाषा करतोय म्हणून मला टार्गेट केलं जातं। म्हणजे तुम्ही ओबीसींना गोड बोलता आणि ओबीसींच्या विरोधात निर्णय घेण्याचं काम केलंय। जो 3ऱ्या क्रमांकाचा जो मुद्दा आहे तो अतिशय ओबीसींसाठी घातक आहे। मराठवाड्यात एकही गाव असं राहणार नाही की त्या गावात पूर्णची पूर्ण मराठे कुणबी होऊन जाणार आहेत आणि मराठवाड्यामधील पूर्ण मराठे कुणबी झाले तर ओबीसींचं 56,000च्या जागा राज्यामध्ये जागा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या, तर यामध्ये मराठवाडा त्या स्थानिक स्वराज्य संस्थेत जाण्यापासून मुकणार आहे आणि एकही प्रतिनिधी अक्षरशः ग्रामपंचायत सदस्य सुद्धा ओबीसीचा होणार नाही। त्यामुळे माझी या आपल्या सर्वांच्या माध्यमातून ओबीसी बांधवांना कळकळीची विनंती की येणाऱ्या काळात
शेपूट घालून बसू नका, येणाऱ्या काळात तोंड लपवू नका, कारण की या राज्य सरकारला झुंडशाहीचा आवाज कळतोय आणि ज्यांना जर झुंडशाहीचा आवाज कळत असेल तर येणाऱ्या काळात आता झुंडीने आपल्याला सुद्धा मुंबईला जावं लागणार आहे. उद्यापासून या आज आपण या GR ची आम्ही पायदळी तुडवल्या फाडून, परंतु उद्यापासून हा GR जाळण्याचं काम करायचंय. हा GR ओबीसीला मान्य नाही, ओबीसीच्या कुठल्याही घटकाला मान्य नाही. आणि जर तुम्ही अशी GR काढून सातारा गॅजेट काढून जर मराठ्यांना आरक्षण देत असेल तर माझा बंजारा समाज सुद्धा, भटक्या विमुक्त असणारा बंजारा समाज, वाड्या वस्त्यावर राहणारा बंजारा समाज, याला सुद्धा एसटी मध्ये आरक्षण देता येतंय. गेल्या अनेक दिवसापासून आमच्या ओबीसी घटकातील धनगर समाज एसटी मधून आरक्षण मागतोय. त्यांच्या तोंडाला तुम्ही पानं पुसता. तर मनोज जरांगे यांच्या मागण्या मान्य करत सरकारनं मराठा समाजासाठी GR काढला, पण त्यामुळे राज्यभरातील ओबीसी बांधव आता अस्वस्थ झालेत. बीडमध्ये ओबीसी समाज बांधव आक्रमक झालेले दिसून आलेत, तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मराठा आरक्षणाच्या निर्णयाची होळी करत सरकारचा जाहीर निषेध करण्यात आलाय. त्याचबरोबर दुसरी दृश्य जालन्यातील आहे. जालन्यातील अंतरवाली सराठी इथे सुरू असलेल्या ओबीसी आंदोलनास्थळी राज्य सरकारने काढलेल्या GR ची होळी करण्यात आली आहे. सरकार विरोधात बोंबाबोंब करून काल जो GR काढला त्याच्या विरोधात निषेध ओबीसी बांधवांनी व्यक्त केलेला आहे. जालना आणि बीड जिल्हा या दोन्ही भागातली दृश्य आपण बघतोय. दोन्ही ठिकाणी GR जाळत होळी करण्यात आली आहे. काल मराठा आरक्षणासंदर्भामध्ये राज्य सरकारकडून एक GR काढण्यात आला, ज्यामध्ये जरांगे यांच्या मागण्या काही प्रमाणामध्ये मान्य करण्यात आल्या आहेत. पण हा GR काढल्यानंतर ओबीसी समाज नाराज झालाय. आता तो आक्रमक झालेला देखील दिसून येतोय. दोन्ही जिल्ह्यांमध्ये त्याचबरोबर पुण्यात देखील लक्ष्मण हाके आंदोलन करतायत. त्यांनी GR फाडला. त्यानंतर बीड जिल्ह्यामध्ये GR जाळण्यात आलाय, त्याची होळी करण्यात आली आहे. त्यानंतर जालन्यामध्ये देखील तसंच चित्र पाहायला मिळालं. मनोज जरांगे यांच्या मागण्यांचा GR च्या विरोधामध्ये जालन्यामध्ये ओबीसी समाज जो आहे तो आता आक्रमक झालेला आहे. आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर समस्त ओबीसी बांधवांनी या GR फाडत पायदळी तुडवलेला आहे. हे सगळे ओबीसी बांधव आणि नेते आपल्या बरोबर आहेत. सर, मला काय सांगाल तुम्ही, जरांगेंच्या मागण्या सरकारनं मान्य केल्या, मग ते सगळा मराठा समाज जो आहे तो आता ओबीसी मध्ये येणार असं तुम्हाला वाटतंय का? नक्कीच ओबीसींचं पूर्ण आरक्षण संपवलेलं आहे. ओबीसींचं राजकीय अस्तित्व संपलेलं आहे. राज्य सरकारनं गोड बोलून ओबीसींचा शेंडीनं गळा कापलेला आहे आणि लोक म्हणतात शेंडीनं गळा कापला, त्याप्रमाणे देवेंद्र फडणवीस यांनी शेंडीनं ओबीसींचा गळा कापलेला आहे. ओबीसींची हत्या केलेली आहे. कारण राज्यामध्ये 56,000 कुठतरी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जागा यासाठीच ह्या जरांगेचा अट्टहास होता आणि त्यामध्ये सर्व राजकीय मराठा नेत्यांचा त्याला पाठिंबा होता. कारण ओबीसींचं राजकीय अस्तित्व त्यांना संपवायचं होतं. त्याला EWS सारखं आरक्षण मिळतंय, त्याला SCBC मधून सुद्धा आरक्षण मिळतंय.